हॅलो स्टुडंट्स, राजमुद्रा अकॅडमी मध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो। आज आपण जी काही टेस्ट सिरीज राबवतोय वर्ग 2 साठीची, त्याच्यातल्या इंग्लिशच्या 30 प्रश्नांची उकल आज आपण घेणार आहे। त्याची उत्तरं, त्याचा ॲनालिसिस, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगेल। या दरम्यान अत्यंत महत्त्वाच्या काही फॉर्म्युला, काही परीक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवायची गोष्ट जी तुम्हाला नोट डाऊन करायची आहे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही बाब ठरणार आहे। आपण सुरू करूया। टेस्ट 1 ॲनालिसिस ग्रुप बी। ओके, चल। आता यामध्ये बघा, पहिला प्रश्न जो आहे, आता इंग्लिशच्या वाट्याला जे प्रश्न येतात ते 51 पासून ते 80 पर्यंतचे असतात। त्या क्रमाने या ठिकाणी ॲनालिसिस इंग्लिशच्या पूर्ण पॅसेज सकट प्रश्नांचे ॲनालिसिस मी आता तुमच्या पुढे करतोय, आणि त्याची करेक्ट उत्तर आणि ती का आणि बाकीचे का नाही, या ॲनालिसिसचा तुम्हाला खूप जास्त परीक्षेला फायदा होईल। या दृष्टिकोनातून आपण ॲनालिसिस कव्हर करतोय। टेस्ट 1 या ठिकाणी आपण या ठिकाणी आता बघूया। पेन राहिला आपला, एक मिनिट। पेन प्राप्त झालेला आहे। यामध्ये बघा, आता पहिला प्रश्न जो आपण टाकला होता तो होता कव्हर युअर हेड प्रॉपरली। हे इम्परेटिव्ह आज्ञार्थी प्रकारचं वाक्य, म्हणजे तुमचं हेड व्यवस्थित कव्हर करा। लेस, या लेसचा अर्थ आहे असे होऊ नये म्हणून। या लेसचा अर्थ काय आहे? असे होऊ नये म्हणून। ठीक आहे। या लेसच्या बाबतीमध्ये एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा, तर लेसचा अर्थ आहे असे होऊ नये म्हणून, ज्याच्यात नॉट इनबिल्ट आहे, अगोदरच आहे, तर याला नॉट नाही चालत, जिथे दिलेलं नाही। आणि मॉडेल ऑक्झिलरीचा जर विचार केला तर याच्यामध्ये शुड वापरतात। हा नियमच आहे, ही रचनाच आहे, स्ट्रक्चरच आहे। ज्याने याचा अभ्यास केला असतो आणि तो लेसचं वाक्य पाहतो तो नॉट नाही घेत, आणि दुसरी गोष्ट तो विद्यार्थी काय करतो? शुड घेतो। लेसने चालू झालेला क्लॉज हा ऍडवर्ब क्लॉजचा पर्पज असतो। ज्याचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे त्याला पटकन अशा गोष्टी या लक्षात यायला पाहिजे किंवा येतात, तर आपण काय घ्यायला पाहिजे? तर उत्तर शुड। या पूर्ण याचा अर्थ काय झाला की कव्हर युअर हेड प्रॉपरली लेस्ट यू शुड कॅच द ट्रेन, यू शुड कॅच द कोल्ड, म्हणजे तुला सर्दी होऊ नये म्हणून, त्या उद्देशाने, असं होऊ नये म्हणून, सर्दी होऊ नये म्हणून यू कव्हर युअर हेड प्रॉपरली, तर शूडचा वापर तिथं योग्य आहे। पुढे बघा, आता चूज द करेक्ट टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ द अंडरलाईन वर्ड। अंडरलाईन केलेली दोजला दोज शब्द ऍडजेक्टिव्ह हे पहिलेच सांगून टाकले आपल्याला। इथे नाऊन आलेलं आहे रास्कल्स, त्याच्या अगोदर दोज आलेला आहे। जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर चुटकी सरशी तुम्हाला लक्षात येईल की धिस, दॅट, दीज, दोज आणि सच आणि यॉन्डर हे असे 6 शब्द आहे। त्याच्यानंतर जर नाऊन आलं तर हे ऍडजेक्टिव्ह असतात, आणि व्हर्ब आलं तर हे शब्द प्रोनाउन्स पण असतात, आणि ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये येतात। डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक, तर याचं उत्तर जे येतं हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपल्याला पाहिजे। पहिल्याचं उत्तर 4 नंबर, तर दुसऱ्याचं उत्तर हे 1 नंबर। पुढे बघा, आता ॲनिमल्स ऑल्सो नीड स्पेस, क्वेश्चन टॅग आपल्याला करायला लावला आहे। हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे जो टॅग येणार आहे मित्रांनो तो निगेटिव्ह पाहिजे। म्हणजे इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, हा पर्याय वाचायची गरज नाही, इलिमिनेट करायचा। आता या ठिकाणी काय करायचं? कर्ता क्रियापदाची सांगड घालायची। ॲनिमल्स अनेक वचन आहे म्हणून इथे V1 आलेला आहे। V1 आल्यामुळे आपल्याला डोंट घ्यावा लागेल। इथे डोंट दे दिलेला आहे आणि ॲनिमल्स अनेक वचन आहे, हाच पर्याय आपल्याला योग्य ठरेल। इथे आरंट दिलेला आहे, आर तेव्हा येईल जेव्हा वाक्यात आर असेल, आणि कॅन येईल जेव्हा कॅन असेल, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर या ठिकाणी ठरायला हवं आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की विचार करा, तुमचं उत्तर चुकणार नाही। ठीक आहे। आता या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काय करा? कव्हर करत चला आणि लिहत चला। ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, पहिल्याचं उत्तर हे 4, नंतर मग 1, नंतर पुन्हा 1। ठीक आहे।
चला, मी पण लिहून घेतो कागदावर. आता पुढच्या प्रश्नांकडे जाऊ आपण. 54. हम्म. 54 कडे आता आपण वळूया. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा 54 मध्ये. आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे आय हॅव रेड. रेड उच्चार करायचा आता, कारण रीड रेड रेड असा परफेक्ट टेन्स मध्ये याचा V3 म्हणून रेड उच्चार होईल. मेनी नॉवेल्स. मेनी म्हणजे भरपूर. परत याच्यानंतर मित्रांनो नाऊन आलेलं आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे. आपल्याला विचारलंय कोणत्या प्रकारचं फंक्शन करतंय किंवा कोणत्या प्रकारचं अंडरलाईन वर्ड हा फंक्शन करतोय किंवा टाईप. फंक्शनचा अर्थ इथे आपल्याला टाईप अपेक्षित आहे. कोणत्या प्रकारचा टाईप हा आपल्याला अपेक्षित आहे. रेड मेनी. मेनी म्हणजे भरपूर. भरपूर. आता लक्षात घ्या, मेनी नंतर जर नाऊन येतंय तर मेनी हा संख्यादर्शक शब्द लक्षात ठेवा. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर कव्हर करावा लागेल. पर्याय क्रमांक 2. पुढे मार्क द सेंटेन्स इन विच द वर्ड स्टील इज यूज्ड एज एन ऍडव्हर्ब. असा प्रश्न खूप वेळेला येतो की एकच शब्द वेगवेगळ्या कॅटेगरीत असताना आपल्याला हा शब्द त्या वाक्यात वापरून दिल्यानुसार कोणत्या कॅटेगरीत आहे तर बघा, विथ हिज नेम. तर मदर्स वाक्याचा सब्जेक्ट स्टील वर्ब आहे. ही वर्ब आहे म्हणजे शांत करणे. त्याच्या नावाने आया मुलांना त्यांच्या मुलांना शांत करतात. पूर्वी असायचं बघा, सोजा वरना गब्बर आ जाएगा. तर त्याच्या नावाने म्हणजे गब्बरच्या नावाने आया मुलांना शांत करतात. शांत करणे ही वर्ब आहे. स्टील वॉटर्स. वॉटर्स हे नाऊन आहे, त्याच्यामुळे स्टील शब्द हे ऍडजेक्टिव्हचं काम करेल. त्याच्यात तो ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. हर सॉफ्स म्हणजे तिचे हुंदके. कुड बी हर्ड त्याची वैसे ऐकू येऊ शकत होते. इन द स्टील ऑफ कुठल्याही आर्टिकल नंतर आपल्याला येणारा शब्द हा नाऊन कॅटेगरीचा असतो. हा नाऊन आहे, शांतता रात्रीची. आणि ही स्टील इन बिझनेस. या स्टीलचा अर्थ अद्याप. तो अद्याप बिझनेस मध्ये आहे म्हणजे बिझनेस मध्ये असण्याचं ते टाइम आहे. ऍडवर्ब ऑफ टाइम मध्ये घ्यावं लागेल. आपलं उत्तर हे ऍडवर्ब म्हणून निवडायला जर लावलं असेल आपल्याला तर पर्याय क्रमांक 4 असायला हवंय. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने पुढच्या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 2 आणि 4 या क्रमाने द्यायची. पुढचा प्रश्न बघा आता. 56. या प्रश्नामध्ये काय आता तर गीता ऍक्सेप्टेड द चॅलेंज यस्टरडे. तिने यस्टरडेला चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. कधी? यस्टरडेला. म्हणजे हा जो शब्द आहे हा ऍडवर्ब ऑफ टाइम कडे. जर आपल्याला अंडरलाईन केलेल्या पार्टला WH प्रश्न तयार करायचा असेल, पहिले रचना लक्षात घ्या. WH वर्ड नंतर नेहमी ऑक्झिलरी येते, नंतर मेन वर्ब, उरलेल्या वाक्याने शेवटी प्रश्न चिन्ह पाहिजे. हे WH वर्डचं स्ट्रक्चर आहे. आणि पुन्हा योग्य तो WH घ्यायचा आहे. मग जर यस्टरडे वेळेला कव्हर करतायत आपल्याला व्हेन पाहिजे. व्हेन. त्याच्यामुळे 2 नंबरचा पर्याय इलिमिनेट करायचा. या वाक्याचा काळ बघायचा. आता ऍक्सेप्टेड म्हणजे V2 आहे आणि कुठल्याही WH वर्ड नंतर ऑक्झिलरी पाहिजे. इथे व्हेन गीता सब्जेक्ट आलेला आहे, हे चुकून जाईल. इथे डीड आलेला आहे. नंतर आपल्याला इथे सब्जेक्ट पाहिजे मध्ये आपल्याला नो मेन वर्ब. मग या ठिकाणी गीता सब्जेक्ट आहे. ऍक्सेप्ट इथे डीड असून देखील ईडी लावलेला आहे म्हणजे कायम ठेवलेला आहे. कारण जर ईडी आहे म्हणून जर आपण डीड घेतोय तर डीड डू डज डीड नंतर क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे असा नियम आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर ठरेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर पुढच्या प्रश्नाचं आलं पाहिजे. पुढे आता कोणतं वाक्य हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. नेहमी आयोग असं आपल्याला विचारत असतं. ऑफ द ची रचना असेल मित्रांनो तर हा पहिला बेसिक वर्ड असतो जो वाक्याचा करता आहे. तिन्ही ठिकाणी घेतलेला आहे. आणि ऑफ द नंतर नियम लक्षात घ्या, जर काउंटेबल नाऊन असेल, मोजता येणारं नाऊन असेल तर ते नेहमी प्लुरल असतं. आणि वर्ड सिंग्युलर का प्लुरल येईल तर पहिला शब्द ठरवेल. वन म्हणजे सिंग्युलर आहे तर वन ऑफ द बॉईज अनेक वचन पाहिजे, पण वर्ब ही वनला लागू होते, बॉईजला नाही. तर विद्यार्थ्याला वाटतं की बॉईज आणि चुकीचं आहे, पण ऍक्च्युली ते बरोबर आहे कारण की वाक्याचा करता
हा वन ऑफ द बॉईज आहे, मुलांपैकी कोणीतरी एक मुलगा. पहिलं वाक्य बरोबर आहे. वन ऑफ द बॉय इथं आलेलं, एकापैकी एक मुलगा कधीच नाही होणार. आणि इथं वन ऑफ द बॉईज बरोबर आहे, पण आर इथं मुलांना बरोबर वाटतं, हे दुर्दैव आहे. वन नुसार तो इज पाहिजे, तो पण चुकीचा आहे. फक्त ए नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ए नंबरचा निवडायचा असेल तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर ठरेल 57चं. चला पुढे. पुढे बघा आता 58चं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा, मॅच द पेयर्स करेक्टली रिगार्डिंग नाउन प्लुरल्स. सोपा वाटणारा टॉपिक आहे, पण याच्यावर प्रश्न फसव्या पद्धतीने येऊ शकतो. इथं सगळ्या ठिकाणी ओ घेतलेला आहे. जनरली जो ओ असतो त्याला आपण ईएस लावतो. SSCHOX हे नामाच्या शेवटी आले तर ईएस लावतात. पण जर एखादा शब्द हा क्लिपिंग प्रोसेसने तयार झालेला आहे, कट करून तयार झाला आहे, जसा किलोग्राम ला ग्राम कट करून किलो शब्द आलेला आहे, तर इथं फक्त यस लावतात. इथे ईएस लावून दिलाय. हा बेसिक शब्द आहे म्हणून इथे ईएस पाहिजे होता, पण इथे यस लावून दिला, हा पण चुकला. फोटो हा शब्द क्लिप केलाय बघा फोटोग्राफ पासून, इथे यस पाहिजे, फक्त इथे पण यसच पाहिजे होता. किलोग्रामला ग्राम कट केलाय, हा बरोबर आहे. आणि हिरो जसा मूळ शब्द आहे त्याला ईएस टाकायला पाहिजे, तसं झिरोला पण ईएस टाकायला पाहिजे. म्हणजे इथे फक्त यस लावून दिला, हा पण गलत आहे. 3 गलत होऊन गेले त्याच्यातले. असू द्या, खाली कोड पाहावा लागेल आता कोणता करेक्टली मॅच आहे. तर मग फक्त बी मॅच झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 फक्त एकच शब्द करेक्टली मॅच आहे म्हणून 2 नंबर पर्याय घ्यायला लागेल. याचं करेक्ट उत्तर काय येईल मग? हिरोज. याचं करेक्ट उत्तर काय येईल? किलो. आणि याचं करेक्ट उत्तर काय यायला पाहिजे होतं? ईएस लावून. मग ईएस लावण्याचा नियम कळला, क्लिपिंग प्रोसेस म्हणजे त्याला तो क्लिप करून तोडून तयार झाले. फोटोग्राफ पासून फोटो, किलोग्राम पासून किलो, मेमोरँडम पासून मेमो, त्यांना फक्त यस लागतो. ही डाईड ऑफ मलेरिया. पटकन जर तुम्ही नियम वाचले असेल तर एक लक्षात ठेवायचं की आजाराने मेला तर आपल्याला ऑफ वापरायचं आहे. आजाराने समजा त्रास झाला तर फ्रॉम वापरायचा आहे. भुकेने मेला तर आपल्याला फ्रॉम वापरायचा आहे. अपघातात मेला तर आपल्याला इन वापरायचा. ही डाईड इन ऍक्सिडेंट, ही डाईड ऑफ कोरोना, डाईड ऑफ, पण ही सफरिंग फ्रॉम कोरोना, फ्रॉम त्रास होत असेल तर. आणि ही डाईड फ्रॉम हंगर और मॅलन्यूट्रिशन, कुपोषणाने, भुकेने, उपासमारीने मेला तर आपल्याला फ्रॉम वापरायचं आहे. हे सगळे यादी लक्षात ठेवा. पुढे अ ब्ल्यू आईड बॉय म्हणजे काय? तर ब्ल्यू आईड बॉय म्हणजे घाऱ्या डोळ्याचा मुलगा, पण तो तसा अर्थ न घेता इडिओमेटिक टर्म येते. त्याचं फेवरेट असा अर्थ होतो. ब्लू आईड बॉय म्हणजे फेवरेट, सगळ्यांचा आवडता. म्हणून पर्याय क्रमांक इथे 1 घ्यायला लागेल, इथे 2 घ्यायला लागेल आणि इथे 2. म्हणजे पुढच्या प्रश्नांचे जे उत्तर येणार आहे आपल्याला तर ते 2 अशा पद्धतीने झाले. आणि 60चं उत्तर हे 1 नंबर आहे. क्लिअर करा. तुम्हाला मी आन्सर की याच्या पूर्वीच दिली आहे, तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे पहा. आता याच्यावर पण नेहमी प्रश्न आलेले आहेत. ओमनीपोटेंट विचारलेलं आहे. आता ओमनीपोटेंटचा अर्थ सर्व शक्तिमान, सर्व शक्तिशाली. गॉडला म्हटलं जातं. गॉडला हे शब्द नेहमी वापरले जातात. गॉड इज ऑमनीपोटेंट, गॉड इज ऑमनीप्रेझेंट आणि गॉड इज ऑमनीसियंट. हे 3 शब्द नेहमी वापरतात. आता जर ऑमनीपोटेंट म्हटलं, पोटेन्शियल म्हणजे ताकद, तर मग ऑमनीपोटेंट म्हटलं तर त्याचा अर्थ असतो ताकद, ऑल पॉवरफुल, म्हणजे 2 नंबर येईल. गॉड इज ऑमनी प्रेझेंट म्हटलं तर सगळीकडे सर्व व्यापी आहे. आणि जर त्याला सर्व माहिती असं असेल, सर्वज्ञानी, तर ऑमनीसियंट. हे सगळे गॉडला वापरलं जातं. पण ऑमनीपोटेंट असं म्हटल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 2 घेणं अपेक्षित आहे. कुड यू टेल मी, तुम्ही मला सांगू शकता का? तर इथे बघा, कुड ही ऑक्झिलरी आहे म्हणजे व्हर्बल प्रश्न तयार होतोय. शेवटी वाक्याला इथे प्रश्नचिन्ह आलं पाहिजे, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता वेअर शब्द वापरला, हे काय डायरेक्ट स्पीचचं वाक्य नाही म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह नाही चालणार. इथे पण कन्सिडर करा त्याला, पण ते नाहीये. तर दॅट नाही चालणार. इथे प्रश्न तयार होण्याकरता वेअर पाहिजे आपल्याला. पण वेअर नंतर आपण ऑक्झिलरी घेतलं तर मग हा पण प्रश्न तयार होईल आणि हा पण प्रश्न तयार होईल. पण ऍक्च्युली प्रश्न सुरुवातीला आहे व्हर्बल.
म्हणून तुम्हाला वेअर सब्जेक्ट आणि वर्ब अशी एंड असलेलं वाक्य घ्यायला लागेल. पर्याय क्रमांक 4. इथे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अपेक्षित आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने हे उत्तर आपण कन्सिडर करा. पण हा जर डायरेक्ट प्रश्न असता मग वेअर इज द बँक आला असता, पण ऍक्च्युली प्रश्नाला इथून सुरुवात आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता 63. आता आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विच इज ऑर विच आर इनकरेक्ट अशी विचारण्याची पद्धत आहे. पर्यायामध्ये एक पण पर्याय आणि दोन पण पर्याय असं असलं की मग ते आपल्याला एक हिंट नाही देत की एकच वाक्य बरोबर आहे का अनेक बरोबर आहे. तर आपल्याला काय शोधायचंय मित्रांनो, तर चुकीचे शोधायला लावलेले आहे. ही एक गोष्ट डोक्यात ठेवा. इनकरेक्ट कोणतं आहे? मग नायदर, नायदर नॉर, आयदर ऑर आणि नॉट ओनली बट ऑल्सो नंतर येणारी जी वर्ब आहे ही दुसऱ्या सब्जेक्ट प्रमाणे ऍग्री होते. तर नायदर माय मदर नॉर माय फादर, फादर सिंग्युलर आहे तर इथे वेंट टू युनिव्हर्सिटी हे वाक्य बरोबर आहे. नायदर आय नॉर, अच्छा नायदर नॉरने आपल्याला जर आता दोन कर्ते जोडायचे तर ते सारख्या दर्जाचे पाहिजे. म्हणजे ते सब्जेक्ट सब्जेक्ट असू शकता, वर्ब वर्ब असू शकता, ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह असू शकता. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, तर नायदर नंतर इथे माय मदर आहे तर नॉर नंतर माय फादर आहे म्हणजे सारख्या दर्जाचे घटक झाले म्हणून बरोबर आहे. आय नायदर नो, या नायदर नंतर नो वर्ब आहे आणि या नॉर नंतर केअर पण वर्ब आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. दे स्पीक नायदर मराठी हे नाऊन आहे, नॉर हिंदी हे पण नाऊन आहे, हे पण बरोबर आहे. आय नायदर इन्सल्टेड, इन्सल्टेड ही V2 वर्ब आहे. हिम, इन्सल्टेड हिम नॉर हिज फ्रेंड. बघा आय नायदर इन्सल्टेड, आता या नायदर नंतर इन्सल्टेड V2 आलेली आणि नॉन नंतर हिज फ्रेंड नाऊन आलेलं आहे. तर दोन सारख्या दर्जाचे भाग इथे जुळलेले नाहीये म्हणून हे वाक्य डी गलत ठरलंय. आणि जे गलत आहे तेच जर निवडायला लावलं असेल तर पर्याय क्रमांक आपल्याला 4 घ्यायचा आहे, जो डी नंबर योग्य ठरेल. इथे उत्तर आपलं 4 नंबरचं अपेक्षित आहे. व्हेरी फ्यू ओपनिंग बॅट्समॅन, व्हेरी फ्यू हा डिग्रीचा प्रकार आहे. सुपरलिटिव्ह डिग्रीची ही वन ऑफ द ची डिग्री आहे, लक्षात घ्या. म्हणून याला व्हेरी फ्यू बॅट्समन म्हणजे फारच थोडे बॅट्समन. बघा ही वन ऑफ द ची सुपरलिटिव्ह आहे, हे श्रेष्ठ आहेत सगळे आणि त्याच्यापैकी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापैकी कोणीतरी एक आहे. अशा पद्धतीचं हे कंपॅरिझन ज्याला वन ऑफ द ची सुपरलिटिव्ह डिग्री म्हणतात. व्हेरी फ्यू ओपनिंग बॅट्समॅन आर ॲज टॅलेंटेड ॲज गौतम. फारच थोडे जे काय ओपनिंग बॅट्समन आहे ते ॲज टॅलेंटेड ॲज गौतम आहे. जर आपल्याला या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री करायची असेल तर आपल्याला दॅन, मोस्ट अदर किंवा दॅन, मेनी अदर हे सगळे दोघांपैकी एक शब्द अपेक्षित आहे. दोन्ही आले तर मोस्ट घ्यायचा. ठीक आहे. आणि जर इथे व्हेरी फ्यूच्या आधी नो अदरने सुरुवात होणारी पॉझिटिव्ह डिग्री आली असती तर दॅन एनी अदर घेतला असता. हा चार्ट आहे, हा नियम लक्षात घ्या. तर बघा गौतम इज मोर टॅलेंटेड दॅन एनी अदर, एनी अदर केव्हा आला असता जर नो अदरने वाक्य चालू झालं असतं. तर गौतम इज मोर टॅलेंटेड दॅन मेनी, मेनी चालेल आपल्याला. गौतम इज मोर टॅलेंटेड दॅन मोस्ट अदर, पण मेनी आणि मोस्ट आलं तर मात्र मोस्टला प्राधान्य द्यायचं. गौतम इज मोर टॅलेंटेड दॅन एनी अदर बॅट्समॅन, इथं बॅट्समन होता आणि इथं बॅट्समॅन आहे, पण एनी अदर असल्यामुळे दोन्ही चुकीचे आहे. म्हणून या हे दोन्ही करेक्ट आहे. आता असं होतं काही वेळेला दोन्ही करेक्ट असेल जास्त करेक्ट वाक्य निवडायचं. जास्त करेक्ट आहे दॅन आपल्याला मोस्ट अदरला प्राधान्य द्यायचंय. मोस्ट अदरचं जर वाक्य आपल्याला निवडायचं असेल तर आपल्याला मोस्ट अदर हा 3 नंबर मध्ये घेणं गरजेचं आहे. 3 नंबर त्या ठिकाणाचे उत्तर आपल्याला 4 आणि 3 या पद्धतीने कव्हर करायला लागतील. ठीक आहे. 3 ओके. पुढे जाऊ आता. पुढचे काही प्रश्न बघा. आता वळूया आपण 65 च्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. बघा आता राईट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. करेक्ट फॉर्म आता इच ते वन ऑफ द सारखं आहे. बघा मी तुम्हाला तेव्हा सांगितलं की वन ऑफ द नंतर येणारं नाऊन किंवा ऑफ द नंतर येणारं नाऊन जर मोजता येणार असेल तर हे नेहमी अनेक वचन असतं आणि वर्ब जी आहे या ऑफ पूर्वीच्या सब्जेक्टला ऍग्री करायची. इचचा अर्थ प्रत्येक असा होतो, तो सिंग्युलर आहे त्याच्यामुळे येणारी वर्ब पण ही आपल्याला सिंग्युलरच अपेक्षित आहे. इच ऑफ दीज रूम्स आर नको पाहिजे, अनेक वचन इच चालेल.
हॅव अनेक वचन आहे, वेअर अनेक वचन आहे. हॅवेज पैकी हॅज एक वचन असतो, लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 2. पुढे बघा आता, बोथ रामन और रमन अँड पुष्करण वेअर नॉट प्रेझेंट देअर. बोथ असला मित्रांनो, नियम नीट लक्षात घ्या. नेहमी आयोगाने विचारलंय तर नॉट नाही वापरत. बोथ आणि नॉट म्हणजे बोथ डिड नॉट असं नाही वापरायचं. म्हणून बोथ आणि नॉट पण आलेलं आहे म्हणून हे वाक्य चुकीचं. त्याच्याऐवजी नायदर वापरतात. नायदर रमन नॉर पुष्करण वॉज प्रेझेंट देअर. म्हणून फक्त बी नंबरच वाक्य बरोबर ठरेल. बी नंबरचं जर वाक्य निवडायचं असेल तर पर्याय क्रमांक 2 घेणं अपेक्षित आहे. स्पिन्स्टर व्होकॅब्युलरी बेस्ड प्रश्न टाकलाय आपण. स्पिन्स्टरचा अर्थ होतो अनमॅरिड वुमन. 2-3 वेळेला विचारला गेलेला आहे. ओल्ड अनमॅरिड वुमन, अनमॅरिड जिला आपण मेड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? मेड चालेल, अनमॅरिड वुमन चालेल आपल्याला. चाइल्डलेस नाही, जिला मुलबाळ आहे असं नाही. क्रुक्ट म्हणजे काय? ढोंगी किंवा लबाड हे पण नाही. व्हर्जिन म्हणजे कुमारिका हे पण नाही. आपल्याला मेड म्हणजे अनमॅरिड वुमन. याच्या विरुद्ध एकदा आयोगाने विचारलं तर उत्तर होतं बॅचलर. अँड ओल्ड, ओल्ड म्हणजे वयाने जास्त, एजेड म्हणूया. अनमॅरिड मॅन पुरुष, तर तो बॅचलर. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं जे उत्तर आलं पाहिजे आपल्याला तर ते एन अनमॅरिड वुमन हे 1 नंबरचा पर्याय घेणं गरजेचं आहे. तर याचे उत्तर जे अपेक्षित आहे आपल्याला 2, 2 आणि 1 या पद्धतीने लक्षात ठेवा. चल नेक्स्ट पुढे पहा आता 68. आता बघा, आय वेंट टू डॅश डॅश हॉस्पिटल टू सी माय अंकल. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, काही जागा आहेत. हॉस्पिटल, त्याच्यानंतर प्रिझन म्हणजे तुरुंग, त्याच्यानंतर मग बेड, स्कूल, कॉलेज, मार्केट, चर्च वगैरे वगैरे. ह्या जागांचा जर मूळ उद्देशासाठी उपयोग झाला म्हणजे आहे त्याच कारणाकरता उपयोग झाला तर आर्टिकल वापरत नाही. आणि मूळ उद्देशाच्या व्यतिरिक्त उपयोग झाला तर द वापरतात. हा आर्टिकलचा नियम आहे. तुम्ही दवाखान्यात गेले बँडेज करायला किंवा इलाज घ्यायला तर तो त्याचा योग्य उपयोग आहे, तर आर्टिकल वापरायचं नाही. आणि उद्देशाच्या पलीकडे गेलात तर मग द वापरायचा. माय वेंट टू डायजस्ट हॉस्पिटल टू सी माय अंकल. मी माझ्या काकांना भेटायला गेलो. आता काकांना भेटायला जाणं हा काही त्याचा मूळ उद्देश नाहीये, उद्देशाच्या पलीकडे झाले तर आपल्याला द पर्याय वापरावा लागेल. पर्याय क्रमांक 3. रामा इज द बॉय डायजस्ट पेन्सिल आय हॅव. हे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून आपल्याला हा प्रश्न टाकलेला आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन ज्याच्यामध्ये जो, जी, जे अर्थ असतो आणि ते अगोदर नाऊन येतं आणि जो जी जे अर्थ. मग रामा इज द बॉय डायजस्ट पेन्सिल. पेन्सिल हे नाऊन आलेलं आहे म्हणजे मालकी हक्काची वस्तू. ज्याची पेन्सिल माझ्याकडे आहे, ज्याची म्हणजे हुज पेन्सिल आय हॅव. हुजचा पर्याय आपल्याला अर्थाने निवडावा लागेल. वॉक क्विकली अँड, अँड आलेलं आहे. जर अँड आला तर हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. हे सिंपल सेंटेन्स करायचं आपल्याला. सिंपल सेंटेन्सला मराठीमध्ये केवल वाक्य म्हणतात. या केवल वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाईट वर्ब जिला काळ करणारी क्रिया पण म्हणतात आणि नो कंजंक्शन अशा प्रकारचा आपल्याला कॉम्बिनेशन सिंपल सेंटेन्स साठी निवडावं लागेल. अर्थ बऱ्यापैकी सारखा असायला पाहिजे. वॉक क्विकली हे आज्ञार्थी वाक्य, जोरात पळा. अँड यू विल ओव्हरटेक हिम आणि तुम्ही त्याला ओव्हरटेक करून टाका. अँड ने जोडल्यामुळे वाक्य कंपाऊंड आहे. वॉकिंग क्विकली यू विल ओव्हरटेक हिम, पहिली क्रिया जी त्याला आयएनजी लावला ही नॉन फायनाईट वर्ब तयार झाली म्हणजे काळ क्रिया कळणार, एकच सब्जेक्ट वर्ब झाला. हेच उत्तर बरोबर आहे. हे का चुकलं? कारण सो दॅट हे सबऑर्डिनेटर कंजंक्शन आहे. हे वाक्य कॉम्प्लेक्स तयार झालं, लक्षात घ्या. मिश्र वाक्य झालं. वॉक क्विकली यू विल ओव्हरटेक हिम याच्यामध्ये कंजंक्शन काहीच नाही, 2 सेपरेट याच्यामध्ये क्लॉजेस तयार झाले, त्याच्यामुळे हे गलत आहे. आणि नन ऑफ दिस केव्हा घेतला असता आपण? जर सगळेच वरचे चुकीचे असते तर पण पहिला पर्याय हा या ठिकाणी योग्य आहे. तर पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणून या पेजवरचे जे उत्तर आहे तर ते काय योग्य ठरत आहे मित्रांनो? 3, 1 आणि 1 पुन्हा. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीने 20 प्रश्न 30 पैकी आपले डिस्कस करून झालेले आहे. पुढे पहा आता 71. तर या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला की आय विल वेट, मी थांबणार आहे. कुठपर्यंत? अंटिल, जोपर्यंत नेक्स्ट बस कम येत नाही. अंटिल म्हणजे पर्यंत, मी थांबणार आहे. कुठपर्यंत? म्हणजे वेळेला
काय करतंय, इंडिकेट करतंय. म्हणजे हा जो क्लॉज तयार होणार मित्रांनो, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम कडे जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे व्होकॅब्युलरी बेस आहे. आणि ऍपल ऑफ डिस्कॉर्ड, डिस्कॉर्डचा अर्थ होतो डिसएग्रीमेंट. ज्या गोष्टीवरनं भानगडी किंवा असहमती होते आणि वाद होतात त्याला ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणतात. हे इडिओमेटिक आहे, हा इडियम्स आहे. शब्दशः अर्थ ऍपल नाही घ्यायचा त्याच्यात, गुड ऍपल नाहीच घ्यायचं कधी, बॅड ऍपल पण नाही. अशा वेळेला आलं ना तर शब्दशः अर्थ नाहीये. सब्जेक्ट ऑफ डिसएग्रीमेंट, ज्याच्यावर क्लोज होते थोडे भांडणाचं कारण, भांडण पण पेक्षा ज्याच्यावर सहमती नाही होत तो ऍपल ऑफ डिस्कॉर्ड आहे. सब्जेक्ट ऑफ एग्रीमेंट म्हटलं पण एग्रीमेंट नाही चालणार आपल्याला, डिसएग्रीमेंट पाहिजे होतं. म्हणून आपल्याला सब्जेक्ट ऑफ कॉरल घेऊन घ्यावं लागेल. डिसएग्रीमेंट असतं तर अजून थोडंसं जास्त योग्य होतं. पर्याय क्रमांक आपल्याला 4 कडे वळावं लागेल. म्हणजे ज्याच्यावरनं वाद होतो, आता काश्मीरवरनं भारत पाकिस्तानमध्ये वाद होतो, ऍपल ऑफ डिस्कॉर्ड येतो. दोघांना हवंय म्हणजे ते अग्रीमेंट नको, त्याचं डिसएग्रीमेंट असतं तर आपण वळलो असतो त्याच्याकडे. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे तर हा होमोग्राफ्सवर आहे. होमोग्राफ्स म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. डेट चे 2 अर्थ आहे. डेट म्हणजे एक तारीख वार, अ पर्टिक्युलर डे, तर बरोबर आहे. आणि डेटचा अर्थ एक खजूर पण होतं बघा. किती अर्थ आहे त्याला. एक डेट म्हणजे रोमॅन्टिक मीटिंग विथ बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड, डेटिंगला जातात बघा दिवसभर फिरायला, मग डेटचा तो अर्थ होतोय. आणि वरचा पण डेटचा अर्थ तर दिवस तर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर ए अँड बी असं आपल्याला करेक्ट जर विचारला असेल तर दोन्ही बरोबरचा पर्याय घ्यायला लागेल. बोथ ए अँड बी आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला जो कोड प्राप्त होतो येतोय 2 4 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर अपेक्षित घ्या. पुढे पहा आता 74 आणि 75. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट. परत व्होकॅब्युलरी बेस आहे. याला वन वर्ड सबस्टिट्यूट प्रश्न म्हणतात. वन वर्ड सबस्टिट्यूट, अनेक शब्द समूहाकरता एक शब्द. अ मॅन रूल्ड बाय हिज वाईफ, म्हणजे एखादा मनुष्य ज्याच्यावर त्याची पत्नीच राज्य गाजवते त्याला काय म्हणतात बघा. पिग हेडेड म्हणजे डुकराच्या डोक्याचा असं नाही. चिकन हार्टेड, चिकन हार्टेड म्हणजेच कमजोर हृदयाचा.